नमस्कार बालदोस्तांनो, मी तुमची मैत्रीण अपूर्वा तुमच्यासाठी आज अजून एक गोड गोष्ट घेऊन आली आहे. हो, आजच्या गोष्टीचं नाव काय आहे माहिती आहे? हत्ती आणि मुंगी. एकदा जंगलात एक मोठा बलवान असा हत्ती राहत होता. त्याला आपल्या ताकदीचा खूप अभिमान होता. तो चालताना झाडांच्या फांद्या तोडायचा, छोट्या प्राण्यांकडे लक्षही द्यायचा नाही. त्याच जंगलात एक छोटीशी मुंगी राहत होती. ती खूप मेहनती आणि शहाणी होती बरं का. एके दिवशी हत्ती पाण्याच्या शोधात फिरत होता. खूप उन्हाळा होता. सगळीकडे पाणी आटलं होतं. हत्तीला एक लहानसा पाण्याचा ओहोळ दिसला. तो तिथे जाऊन मोठ्याने पाणी पिऊ लागला. पाणी उडवत उडवत प्यायल्यामुळे ओहोळाजवळ असलेल्या मुंग्यांच्या घरट्यात ते पाणी जायला लागलं आणि मुंग्यांचं घर धोक्यात आलं. मुंगीने हत्तीला नम्रपणे सांगितलं, हत्ती भाऊ, कृपया हळू पाणी प्या ना, नाहीतर आमचं घर वाहून जाईल. पण हत्ती तो कसला ऐकतो. हसत हसत म्हणाला, अगं छोटी मुंगी, माझ्यासमोर तुझं काय चालणार? मी इतका मोठा. मुंगी काहीच बोलली नाही. पण तिने ठरवलं की योग्य वेळी हत्तीला धडा शिकवायचा. काही दिवसांनी हत्ती झाडाखाली आराम करत झोपला होता. मुंगी शांतपणे त्याच्या सोंडेवर चढली आणि हळूच सोंडेच्या आत शिरली. आता हत्तीला खूप त्रास व्हायला लागला. तो सैरा वैरा इकडून तिकडे धावू लागला, पण काही केल्या त्रास थांबेना. शेवटी हत्ती रडत रडत म्हणाला, अगं मुंगी बाई, कृपा कर ग, मला माफ कर. माझी चूक मला समजली आहे ग. प्लीज प्लीज बाहेर ये ना. मुंगी बाहेर आली आणि म्हणाली, कळलं, मोठेपणा ताकदीत नसतो तर समजूतदारपणात असतो. छोट्यांनाही कमी समजू नका हत्ती दादा. हत्तीने तिची माफी मागितली आणि पुढे कधीही कोणालाही त्रास न देण्याचा शब्दसुद्धा दिला. या कथेतून आपल्याला हा बोध मिळाला की कोणालाही लहान समजू नये. प्रत्येकाची स्वतःची ताकद असते. कशी वाटली आजची गोष्ट तुम्हाला? मला नक्की कळवा. बाय.